नमस्कार मंडळी. तुमच्या घरातील स्वयंपाकघरात ठेवलेला एक साधा कच्चा कांदा तुमच्या आरोग्यासाठी नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? पण आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की बहुतेक लोक केवळ चव वाढवणार आहे असे समजून ते खातात, तर त्यात लपलेले गुणधर्म जे आहेत शरीराचे अनेक प्रकारच्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की दररोज योग्य प्रमाणात कच्चा कांदा खाल्ला तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. हे रक्त शुद्ध करण्यास मदत करतं, हृदयाच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो आणि उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक शीतलता देखील मिळू शकते. तर तुम्हाला कदाचित खात्री नसेल, पण खरे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कच्चा कांद्याचे असे जबरदस्त फायदे सांगणार आहे, जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील ते तुमच्या आहाराचा भाग बनवण्याचा विचार कराल. त्याचवेळी मी तुम्हाला कच्चे कांदे खाण्याची योग्य पद्धत काय आहे ही देखील सांगणार आहे. ते खाणं अधिक फायदेशीर केव्हा मानलं जातं आणि तो वापरताना कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे हेही आपण आज पाहणार आहोत. कारण बऱ्याच वेळा लोक फायद्याच्या आशेने कच्चा कांदा खाण्यास सुरुवात करतात, पण काय होतं बघा, काही छोट्या चुकांमुळं त्यांना पूर्ण लाभ मिळू शकत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी देणार आहे, जी नैसर्गिक मार्गाने आपले आरोग्य सुधारू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. मित्रांनो, जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांनी आपल्या दैनंदिन आहारात कच्च्या कांद्याचा काही ना काही निश्चितपणे समावेश केला आहे, ते म्हणजे कोशिंबिरीच्या स्वरूपात खाणं असो किंवा कोणत्याही भाजीसह कच्चा कांदा खाणं असो, त्यामुळं आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलं जाईल, साध्या भाषेत सांगितलं जाईल की जेव्हा एखादी व्यक्ती कच्चा कांद्याचं सेवन करते तेव्हा त्याच्या शरीरात हळूहळू कोणत्या प्रकारचे मोठे आणि फायदेशीर बदल दिसू लागतात. यासह मी तुम्हाला कच्चे कांदे खाण्याचा योग्य आणि प्रभावी मार्ग कोणता आहे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामुळं फायदे अनेक पटीने वाढू शकतात. जर तुम्ही आमच्या सुचवलेल्या घरगुती उपचारांना आणि आयुर्वेदिक पद्धतींना तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवलं असेल, तर ते तुमच्या शरीराला अनेक जुनाट आणि गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करू शकतात. तर मित्रांनो, आता वेळ न वाया घालवता कच्च्या कांद्याला आपल्या आरोग्यासाठी इतकं फायदेशीर का मानलं जातं आणि ते खाल्ल्यानं काय आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात हे आपण जाणून घेऊया. जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, कांदा ही एक अशी गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात खूप सामान्यपणे आढळते. या भाजीचा वापर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. जेव्हा ते भाज्यांमध्ये मिसळलं जातं किंवा अन्नामध्ये तडका घालण्यासाठी वापरला जातो, तेव्हा अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही अनेक पटीने वाढतो. पण हे फक्त चव मर्यादित नाही आहे, तर लसणाचे सेवन केल्यानं शरीराला अनेक फायदे होतात आणि हे खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की कांदे कापताना डोळ्यातून पाणी वाहू लागतं, परंतु ते खाल्ल्यानं शरीराला मिळणारे फायदे मात्र इतके आहेत की अगदी किरकोळ समस्येला काही फरक पडत नाही. विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात असं मानलं जातं की जर तुम्ही नियमितपणे कांदा खाल्ला तर उष्माघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणूनच प्राचीन काळातील लोकांनाही उन्हाळ्याच्या दिवसात कांदे खाण्याचा सल्ला हा दिला जात होता. त्यांच्या अनुभवात आणि पारंपरिक ज्ञानात कांद्याला विशेष स्थान होतं असं मानलं जात होतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कांदा केवळ उष्माघातापासूनच संरक्षण करण्यापुरता मर्यादित नाही, तर मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित अनेक गंभीर समस्या रोखण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अनेक आयुर्वेदिक फायदे आणि त्याचे तहान या संदर्भात महत्त्वाच्या तथ्यांबद्दल माहिती सांगणार आहोत. कदाचित तुम्ही त्याच्याबद्दल यापूर्वी कधीच ऐकलं नसेल. त्याचवेळी आम्ही कांदे कसे खायचे हे देखील स्पष्ट करू, जेणेकरून त्याचे फायदे अनेक पटीने वाढतील. आता कांद्याच्या काही महत्त्वाच्या फायद्यांविषयी आपण बोलूया. जर तुम्हाला तुमच्या हृदयाचे संरक्षण
किंवा हृदयाचे गंभीर समस्यांपासून संरक्षण करायचं असेल तर तुम्ही कच्च्या कांद्याला तुमच्या आहाराचा दररोजचा भाग बनवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या सॅलडमध्ये इतर भाज्यांसह कांद्याचा पुरेशा प्रमाणात समावेश करता तेव्हा ते तुमच्या हृदयाचे किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारखे धोकादायक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतं. अनेक वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधनातून असंही दिसून आलेलं आहे की कांदे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. यात क्वेटिन आणि इतर फायदेशीर संयुगे यासारखी अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तवाहिन्यांचे आरोग्य अधिक चांगले राखण्यास मदत करू शकतात. नियमितपणे संतुलित प्रमाणात कांद्याचं सेवन केल्यानं हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते आणि हृदयरोगाचे काही जोखीम घटक कमी करण्याससुद्धा मदत होऊ शकते. यामुळं हृदयावरील दाब कमी होईल आणि स्ट्रोकचा धोका कमी होईल. लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. कांद्यामध्ये असलेली गंधक संयुग शरीरातील साखरेची पातळी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच ज्यांना अजूनही साखरेची समस्या आहे त्यांच्यासाठीही हे उपयुक्त मानलं जातं. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून पचनाशी संबंधित समस्या असतील तर कच्चा कांदा या प्रकरणातही खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. शरीरातील रोगप्रतिकृती व्हिनेगरमध्ये दळून खाज, दाग, खत यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांवर लावल्यानंही कांद्यामध्ये असलेले अनेक फायदेशीर फायटोकेमिकल्स फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळं कांदा हा केवळ एक खाद्यपदार्थ नाही आहे, पण हे बाहेरच्या वापरासाठी देखील उत्तम उपाय आहे किंवा पर्याय आहे. म्हणूनच जुन्या घरगुती पाककृतींमध्ये कांद्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जात होता. जसजसं आपलं वय वाढतंय तसतसं त्याचा पहिला परिणाम अनेकदा दृष्टीवर दिसून येतो. जर तुम्हाला तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील आणि लवकर अशक्त होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या आहारात कांद्याचा अवश्य समावेश करा. कांद्यामध्ये ग्लुटाथिओन नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे मुक्त रेडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतं आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारतं. आणि याशिवाय कांद्यामध्ये जीवनसत्व ई देखील जास्त असतं जे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. जर तुम्ही स्वयंपाक करताना कांदा कापला आणि त्या काळात तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर खरे तर त्या प्रक्रियेदरम्यान डोळ्यात जमा झालेली अशुद्धता काढून टाकली जाते, ज्यामुळं डोळे अधिक स्वच्छ आणि ताजे वाटतात. म्हणून ही एक केवळ त्रासदायक प्रक्रिया नाही आहे तर अनेक परिस्थितींमध्ये फायदेशीर देखील ठरू शकते. यामुळं डोळ्यांची नैसर्गिक शुद्धता राखण्यास मदत होते आणि ते ताजे दिसतात. ॲपल सायडर व्हिनेगर हे देखील केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर तुमचे केस निर्जीव झाले असतील, खूप जास्त गळत असतील तर कांद्याचा रस काढून हलक्या हातांनी मालिश करा. केसांच्या मुळावर लावा, थोडा वेळ तो लावून ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केलं जाऊ शकतं. यामुळं केसगळती नक्कीच कमी होते. या उपायाचा अवलंब केल्यानं केस मजबूतसुद्धा होऊ लागतात आणि त्यांची झीज हळूहळू कमी होऊ शकते. नियमितपणे असं केल्यानं तुमचे केस मजबूत होतील. यामुळं तुमच्या केसांची स्थिती सुधारेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 चमचा कांद्याच्या रसात 2 चमचे नारळाचे तेल घालू शकता. त्यात आवश्यक तेलाचे काही थेंब घाला. त्यानंतर हे मिश्रण टाळूवर लावा आणि चांगल्या प्रकारे मसाज करा. यामुळं कांद्याचा उग्र वास कमी होईल. त्याचवेळी केसांची मुळं चांगली पोषण आणि बळकट होतात. हे मिश्रण डोक्यावर सुमारे 1 ते 2 तास ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा. यामुळं तुमचे केस निरोगी आणि पोषक राहण्यास मदत होते. आणखीन एक सोपा मार्ग तो म्हणजे कांद्याच्या रसामध्ये थोडं मध घालून नैसर्गिक केसांचा मुखवटा तयार करणं. त्यानंतर हा मास्क केसांवर सुमारे 15 मिनटं लावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळणं कमी होतं. हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केलं जाऊ शकतं. नियमित वापराने याचे चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणूनच हा एक उपयुक्त घरगुती उपाय देखील मानला जातो. मित्रांनो, कच्चे कांदे पुरुषांसाठी सुद्धा खूप खास असतात.
कच्च्या कांद्यांमुळं पुरुषांची ऊर्जा आणि सहनशक्ती राखण्यासही मदत होऊ शकते. दिवसभर शारीरिक श्रम करणाऱ्या पुरुषांसाठी हा एक फायदेशीर खाद्यपदार्थ मानला जातो. आता कांदे खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता मानला जातो याबद्दल बोलूया. तुम्हाला ते कच्चे खायचे आहेत की शिजवून खायचे आहेत, हे पूर्णपणे तुमच्या निवडीवर अवलंबून असतं. पण जर आपण कच्च्या कांद्याबद्दल बोललो तर त्यात सल्फर नावाचे एक महत्त्वाचे तत्त्व आढळते, जे शरीराला अनेक प्रकारचे फायदे प्रदान करते. म्हणूनच कच्च्या कांद्याला आरोग्यासाठी विशेषतः अतिशय उपयुक्त मानलं जातं. कांद्याच्या बाहेरील थरांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणून जेव्हा तुम्ही कांदे सोलता किंवा कापता तेव्हा त्याचा वरचा थर जास्त काढू नका, कारण हा भाग शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. शिजवलेल्या कांद्यांमध्ये फायबर आणि तांबे यासारखी महत्त्वाची पोषक तत्त्व असतात. फायबर पचन प्रणाली सुधारण्यास मदत करते, तर तांबे हे मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त मानले जाते. कांद्याचे लोणचे हे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आता मी तुम्हाला कच्चे कांदे जास्त प्रमाणात खाल्ल्याने होऊ शकणारे काही नुकसान देखील या ठिकाणी सांगणार आहे. तर पहिली गोष्ट ती म्हणजे बघा, कांदे खाल्ल्यानंतर तोंडातून तीव्र दुर्गंधी येऊ लागते. यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांची गैरसोय होऊ शकते. आणखी एक गैरसोय होऊ नये म्हणजे काही लोक जास्त कांदे खाल्ल्यानंतर वायू तयार झाल्याची तक्रार करू शकतात. तिसरी गैरसोय म्हणजे गरजेपेक्षा जास्त कांदा खाल्ल्याने पोटात जळजळ किंवा वेदना जाणवू शकतात. त्यामुळं कांद्याचे सेवन नेहमी संतुलित प्रमाणात करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. ते कितीही उपयुक्त असलं तरी योग्य प्रमाणात कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. परंतु गरजेपेक्षा जर जास्त सेवन केलं तर तीच समस्या उद्भवू शकते. म्हणूनच कांद्याचा वापर विवेकाने आणि समतोलाने करणं सर्वोत्तम मानलं जातं. तरच तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल आणि नुकसानही टाळता येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला यासारखी आरोग्याशी